विधानसभा निवडणुकीमुळे सभांचा जोर वाढत चालला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी करणार आहेत। यामध्ये एक दिवस मुक्काम असून 2 दिवसात तब्बल 5 सभा घेणार आहेत। यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठी राजकीय खेळ्या होणार आहेत, तर राष्ट्रवादीवर आघाडीमुळे 5 जागा लढविण्याची वेळ आली आहे। सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला पण 1995 मध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जावळी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला, तर 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। त्यावेळेपासून जिल्ह्याने शरद पवार यांचीच पाठराखण केली, त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला। पण 2019 पासून बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेले। आता राष्ट्रवादी आणि भाजपत कोण वरचढ होणार याची स्पर्धा आहे। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष मान, फलटण, वाई, कराड उत्तर आणि कोरेगाव हे 5 मतदारसंघ लढवत आहेत। मागील वेळी 6 मतदारसंघात पक्षाचे उमेदवार होते, तर एका ठिकाणी अपक्षाला पाठिंबा होता। यावेळी महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला जागा कमी आल्या। त्यातच राष्ट्रवादीस फाटाफूट झाल्याने शरद पवार यांना सातारा जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावे लागत आहे। यासाठी जिल्ह्यात 2 दिवस येत आहेत। या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला पूर्ण तयारी करावी लागत आहे, कारण यावेळीची निवडणूक शरद पवार गटासाठी आव्हान आहे। तसेच सर्व मतदारसंघात काटेकी टक्कर आहे। यामुळे शरद पवार यांनाही विशेष लक्ष द्यावे लागत आहे। त्याची रणनीती ठरवण्यासाठी 2 दिवसांचा वेळ जिल्ह्यासाठी दिल्याची चर्चा आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।